हाय राम राम जी, कसे आहेत तुम्ही सगळे? बरे आहेत ना? बरेच असतील. चला सकाळी आपला व्हिडिओ अर्धाच राहिला की स्वयंपाक पण अर्धाच राहिला. आज आहे शुभ गुरुवार. गरम बघा किती होतंय, हे बघा गरम. ए ऋषी चुन्नी दे रे, देवढे रे, लय गरम होतोय लय. काय करावं ह्या गरमीला? चला आता स्वयंपाक बनवतील आपला. ऋषीला कामाला पण जायचंय, तर त्याला आता हे संध्याकाळीच करणार आहे बरं का. मी जरी लवकर बनवते आता, पण तरी पण संध्याकाळीच अपलोड करेल, हे का नाही? एवढं तुम्ही तो बघा ना. तर संध्याकाळी मी करते हो अपलोड व्हिडिओ. आणि कसे आहेत तुम्ही? आणि उन्हाळा कसा आहे तुमच्या इकडं ते पण सांगा. इकडं तर लय लय म्हणजे आपट ऊन आहे. हा, आणि इकडं तर असे कपडे अशी तशी घालू शकत नाही हो का. असले सुती कपडे, हे सुती कपडे पूर्ण सुती आहे बघा. हो का, हे असले सुती कपडे घालायचे नसते तवा कुठं ते. नाही तर मग तसले दुसरे घातले ना त्याने तर ना सगळं अंगाचं सालपटच निघतंय. हा, तर सगळे आता हे असलेच ड्रेस काढायचे वापरायला, कारण उन्हाळाच तसला इकडं 45-46 डिग्री चालू असते, है ना. तर आता आहे ना असंच ठेवायचं. आता बघू कसं काय होतंय. हे असेच कपडे घालावे लागतील. मी बोलता बोलता हो का असं बिचारल्यागत होतं मला तर. ऊन आणि पर चक्कर येऊन ऊनच तेवढं आहे. ऋषी आहे घरीच. ऋषीला पण काय एवढं ऊन पर ते घामात कसं झालंय, घाम 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 निसता. नाही दाखवत म्हणतं मम्मी दाखवू नको बरं का, मी टी शर्ट नाही घातलेला, उन्हाळाच तेवढा आहे म्हणलं नाही दाखवत. तर चला जाऊ द्या, दाखवते मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ कसा आहे काय ते स्वयंपाकाचा. भरलेलं वांग आपलं राहिलं की तसंच. तर चला घ्या सगळ्यांनी काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. आणि सगळ्यांनी खुश राहा. हा, आता हे बघितले, आता व्हिडिओज दाखवते तुम्हाला पुढं स्वयंपाकाचा. घ्या काळजी आणि सगळ्यांनी खुश राहा. हे बघा सकाळचे आपले वांगी आणि बटाटा असंच हे बघा पाणी वगैरे ठेवून घालून ठेवलेलं आहे. तर आता आपण पुढं आणि हे बघा असंच झाकून झुकून हे बघा ठेवलं होतं बघा. खोबरं, शेंगदाणे, अद्रक, लसण, हिरवी मिरची, धने, अजून काळी मिरी, अजून लवंग आणि काय अजून, बस एवढंच आहे. हा, एवढं आहे बघा सगळं. आता त्याच्यात मी टाकणार आहे अजून लाल तिखट, नमक आणि हळदी आणि टमाटर पण टाकून घेणार आहे. चला दाखवतो तुम्हाला. चला हे बघा मस्त लाल तिखट, नमक, हळदी आणि टमाटर हे पण टाकून घेतले बरं का. आता आपल्याला काय नाही टाकायचं, आता फक्त आपल्याला हे मसाला टाकायचा फोडणीला. त्यात हे वांगण हे टाकायचं आणि मस्त फोडणी द्यायची. मसाले वांग बनवायचं आपल्याला फोडीचं. चला बघा कढई आज कसली लाल झाली. मस्त रायचं तेल आपलं चांगलं कडलेलं आहे बरं का. आता मी आहे ना हा मसाला टाकून घेते. हा, घेऊ का मसाला टाकून मी? हो, चला आता हे बघा मसाला घेतलाय आपण टाकून. आता हे पाणी मसाल्याचं आहे ना थोडंसं, हे अजून टाकते त्याच्यात, म्हणजे सगळा मसाला छानपैकी तयार होईल. बघा हे पाणी टाकते आता. हा, आता मस्त काढलं बघा. हे का आता हे छानपैकी मसाला मग टाकायचा आपण वांग. चांगला मसाला झाला का नाही ह्याच्यात चांगलं आहे ना, म्हणजे मसाला चांगला तळून निघला का नाही बरोबर तेल वरती येतं बघा. मसाला तळला की तेल सगळं वरती येतं. तर त्याला चलो हे देख बघा आता. चला आता बघा. हा हे बघा बघा छान झाली ना मसाला. अगदी अगदी आतमध्ये पर्यंत बघा एकसारखा मसाला झालेला आहे. छान मसाला झालाय मस्तपैकी. आणि
बघा दिसतोय ना मसाला. तर असा मसाला तयार करा अगदी छानपैकी. आणि मगच टाका. मस्त झालेले. आता पाणी पण गरम केलंय बरं का मी भाजी बनवायला. मस्त तरीवाली भाजी बनवायसाठी हे बघा पाणी सुद्धा गरम केलेलं आहे. तर आता मी घेते टाकून. हे बघा आता मी हे टाकून घेते ह्याच्यात. मसाला अगदी छान मस्त तळून निघलेला आहे. चला आता हे बघा मी बटाटा आणि वांग टाकून घेतलेलं आहे बरं का आता. हा आता मी मस्त वर खाली हे छानपैकी हलवून घेऊ का एकदा घेऊ. तर चला मसाला सगळा तेच आहे बरं का. म्हणजे कसं जे आपण भरून वांग बनवतो ना त्याला पण मसाला असाच असतो का नाही. आणि हे वांगी थोडीशी कमी होती त्याच्यामुळे मी ना 2-3 बटाटे टाकलेले आहेत छोटे छोटे. म्हणून मी फोडीचं केलंय हे. नाही तर भरून वांग्यासारखंच होतं. तर हे फोडीचं वांगा बनवलं मी. बटाटा पण मिक्स केला मस्तपैकी. आणि छान आता ह्याला पण तळून घेते मी बटाट्याला आणि वांग्याला. चला आता मस्त बघा छान वांग्याने हे बघा तेल सोडलेलं आहे बघा आहे का. तर आता आपण ह्याच्यात पाणी टाकू शकतो. पाणी पण मस्त गरम केलेलं आहे बघा. चांगली उकळी फुटायला लागली आहे पाण्याला. तर का भाजून निघले वांग दिसत असेल तुम्हाला छानपैकी. आता मी हे पाणी आहे ना हे पाणी गरम हे गरम पाण्यात आपण टाकून घेऊ. मस्त गरम पाणी आता टाकून घेतलेलं आहे मी. ह्याला चांगलं होऊन द्या आता वांग्याला. आणि ह्याच गॅसवर जिथं पाणी आपण गरम केलंय तिथं थोडंसं अजून पाणी गरम करायचंय मला. कारण थोडंसं पीठ मळून घेते. गोश्यामार पीठ आपलं पाणी आतापासून ह्याच्यावर हँडपंपवरनं आणलेलं आहे ना. हापशावरनं पाणी आणलेलं आहे. तर थंड पाणी आहे जरा. हापशाचं पाणी लय गार. फ्रीजला माफ करतं असं गार पाणी हापशाचं असतं. तर मग आहे ना छान वाटतं प्यायला गारगार. पण आता आपल्याला पीठ मळायचं आहे ना त्याच्यामुळे थोडंसं मी गरम करणार आहे. तर चला आता वांग्याची भाजी गुश्शेमार पीठ छानपैकी तयार करून घेते मी. आणि आपलं ह्याला आता वांग्याची मस्त भाजी व्हायला लागलेली आहे. तर आता ह्याला गॅस कमी करते मी आणि ह्याला झाकून ठेवते. पाणी पण गरम झालं. चला आता मस्त लागली रोट्या बनवायला बरं का. स्वयंपाक तर झालेलाच आहे आणि अजून थोडासा राहिलाय. राईस बनवायचं राहिलंय अजून. कारण आहे ना ह्या मसाल्या वांग्यासंग आहे ना राईस छान लागतो. तर त्याच्यामुळं मी फोन जरा लांबच ठेवलेला बरं का. नाही तर बंद पडते लगेच हे फोन. त्याच्यामुळं दिसत असेल ना तुम्हाला. दिसतात तुम्हाला दिसतात. तर चला आता हे बघा अशाच घेते पटापटा बनवून. 1-2 म्हणजे आहे ना रेशी खाऊन घेऊन जातोय. आणि संध्याकाळच्या ना रोहनच्या पण उरकूनच घेतल्या. आता काय कित्येक वेळ राहिलं संध्याकाळ रात्रीला. झाल्याच्या आता रोट्या आणि बंदच करावं वाटतं. पण 1-2 राहिल्यात बरं का अजून. ते आपण उरकूनच घेते आता है ना. कशाला सारखं मग गॅसच्या पुढं आता नाही जमत.
आणि आज मी उपासाचं काय बनवलेलं नाही आहे माझं. आज नाही केलं मी काय उपासाचं. हे बघा रोटी आपल्या अगदी ओके मध्ये झालेले छानपैकी 1 नंबर रोटी आहे. हे बघा भाजी पण झालेली आपली. दाखवा तुम्हाला ह्या गोष्टीवरच भाजी सुद्धा चालूच आहे बघा. वाव कधी ओके झालेली आहे बरं का. तयार आहे भाजी सुद्धा. आता मी हे उतरून घेते भाजी. आता इथे मी राईस टाकते शिजायला. चला आता मस्त आपलं हे बघा साधा राईस बासमती तुकडा आहे बरं का. ह्यो इकडे किनकी म्हणतात ह्याला. तर हे बासमती तुकडा आहे दिल्ली राईस. तर इकडे किनकी मध्ये त्यामुळे म्हणते आता आपला राईस मस्त. चला बघा मस्त पैकी हे बघा आपलं जेवण छान पैकी हे बघा झालेलं आहे. वांग्याचं कसलं मस्त छान भाजी झालेली आहे. कालवण रस्सा भाजी मसाल्याची आपल्या मस्त टोपलंभर हे बघा. रोट्या बनवलेल्या आहेत आणि पातेलभर चांगला भात बनवलाय बघा. राईस बघा पातेलभर राईस बनवलेला किनकी भात आहे बघा ह्याला म्हणतात. ह्याला दिल्ली राईस आहे बरं का. हा दिल्ली बासमती तुकडा. हा दिल्ली बासमती तुकडा आहे. तर तुम्हाला दाखवते ह्याला का म्हणतात. हे बघा आता हे जो आहे ना हे बघा एवढा बारीक आणि एवढा पातळ असतो ना केसासारखा. पण ह्याचं काय माहितीये का हे तुकडा झालेला असतो तांदळाचा बासमतीचा. दिल्ली बासमतीचा ह्याचा तुकडा झालेला असतो ना त्याच्यामुळे इकडे किनकी तांदूळ म्हणतात. तर आता पोरं आहेत ना हे सवय लागली आम्हाला. पहिल्यापासून आम्ही खातो हवा. पहिल्यापासून आमचा हाच तांदूळ बरं का किनकी भात. तर हाय किनकी बघा ह्याला म्हणतात किनकी म्हणजे बासमती दिल्ली राईस बासमती तांदूळ. चांगला लांब लांब तुकडा असतो. आणि आपलं हे आहे आपलं छानपैकी वांग्याची भाजी वांग बटाटा. हे बघा हे आहे वांग्या बटाट्याची भाजी. कसली झाली 1 नंबर झाली ना. तर हे आहे मस्त. तर चला हे बघा ऋषीला जेवण वाढलेलं आहे मस्त. हे बघा किनकी राईस साधा आणि हे आहे आपलं मस्त वांग्याची भाजी. त्याला रोटी म्हणलं तर रोटी नको म्हणतोय मम्मी. 1 रोटी तर घे. अरे 1 रोटी. हे बघा हे आहे आजचं ऋषूचं जेवण. कसं वाटलं या सगळ्यांनी जेवायला. हो का हाय या जेवायला सगळेजण. हा बसले ते कपडे घालून. आता ते जेवण करून आणि निघतोय बघा. चल घे जेवायला. तर आता मी त्याचा लंच हे बघा डबा पण आणून ठेवलेला आहे. घे लावते आता रोट्यांना. हे बघा अशा रोट्यांना आहे ना तुम्हाला वाटत असेल पण एवढ्या माश्या आहेत ना एवढ्या माश्या त्रास देतात ना. मी पहिले झाकूनच ठेवत असते राहू दे. कारण माश्या एवढ्या त्रास देतात. काय करावं या औषधच इकडे मिळत नाही. माश्याचं कसलं काय असतंय ते काय असतं बरं माश्याचं औषध. एक तर ते फिनेल आहे डिटोल आहे फिनेल मध्ये केलं तर है ना. भाजी घे ना घे त्यातच खा रे ऋषू. रोटी पण घे. हे बघा अशा आता आहे ना घे लावते रोट्यांना मी. आणि असं झाकून ठेवायचं म्हणजे. तर ऋषीला काय झालं आता कर लिया म्हणे तू लेले ऐसे मी लेले सब्जी. काय म्हणतोय हा का. हा चला जाऊ दे काय नाही म्हणत. तर आता कसं वाटलं आजचा स्वयंपाक सांगा. आता मी घे लावून घेते रोट्यांना. अजून ऋषीला पण काहीतरी मला सांगायचंय पण ते फोन मध्ये काय फोन चालू आहे तर त्याच्यामुळे ते ना व्हिडिओ मध्ये काय बोला ना.
तर घ्या सगळ्यांनी काळजी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच. ते बघा त्याचं काय चाललंय. हे बघा त्याचं तेच काम चालू होतं की मम्मी तो फोन बंद कर दे आता, मला आहे ना काय काम करायचंय. खाणं बघा ऋषीचं आपल्या टिफिन मध्ये पॅक करायला लागलेलं आहे. अरे पण हाय ना ह्या भाजी एवढी मोठी. नहीं, ये घनी दे रखी इतना मैं ज्यादा घनी कुछ ना है खाले. ज्यादा है मम्मी. सब्जी केलं तरी लेवगा, हाँ, तरी केलं खागा म्हणतोय. तरी संग खातो मम्मी, भाजी जास्त आहे तर मी डब्याला घेऊन जाणार. तेव्हा त्यांनी सगळी काढली बरं का. हे बघा बघा, हो का, हो का, सगळी काढून घेतली त्यांनी. काय सांगायचं आता पोराचं बाई, अशी पोरं आहेत. तेव्हाच टाकलं. चला ते म्हणतोय मम्मी त्याचा लंच पण मी आहे ना लगेच तयारच करते, म्हणजे टेन्शन नाही. नाही हे टिफिन पॅक आहे रे, नाही सांडणार म्हणतोय. जास्त तरी नको टाकू मम्मी. हा ये सब्जी थोडीशी. कोई दिक्कत ना. तर त्याचं म्हणणं हे आहे की मम्मी ह्याच्यातून सांडेल, पण हे आहे ना डब्बा पॅक आहे. हे बघा पॅक आहे हो, अजून थोडीशी थंडी ओलांडते, गरम आहे. तर चला आमचं तर हे असंच राहायचं बघा. माझं तर दिवसभर असते कामच चालू, संपत नसते. कारण का, आणि त्याच्यात तुम्हाला माहिती आहे का, आता मला आहे ना तिकडचं पाणी आहे ना, दिल्लीचं पाणी, इकडचं पाणी, परत तिकडे माझ्या सासरी गेलते त्या दिवशी बँकेमध्ये, सांगितलं तुम्हाला. तर इकडचं पाणी तिकडच्या पाण्याने ना लय त्रास झालाय आणि सर्दी झाली. कशी झाली रेषा सब्जी सांग बाबा. हा छान झाली आहे. टेस्टी 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 छान आहे. हो चला चांगली झाली म्हणतोय. खाणं बघा आमचं असं असतं. असं नाही छान आहे मस्त पैकी. पण हे मला चमच्याने जमत नाही बरं का. जवळ मी आपल्या हाताने नाही खात ना, ते चमचा इकडे आहे ना, प्रत्येक गोष्टीला चमच्याने खा. चमचा तर आहे ना मला एवढी सर्दी झाली, इकडचं पाणी तिकडचं पाणी, त्याने लय सर्दी झाली आणि लय बरं पण म्हणजे ना नाक आणि ते जाम झाले. हे नाक सुद्धा हे नाही, सगळं नाक दुखायला लागलंय. नाक का दुखत असेल बरं काय माहिती. आता रात्री उपवास सोडायला मला पण वांग्याची भाजी, भात आणि रोट्या. हा ऋषी आता घेऊन खाऊन आणि घेऊन जाईल. रोहन आता आम्ही दोघं माय लेकरं रात्री जेवायला, रोहन आणि मी. तर सर्दी झाली पाण्यामुळं, तर त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. हे बघा मी काही व्हिडिओ जास्त वाढवत नाही आणि माझे डोळे ते बघा तुम्हाला दिसत असतील बघा कसे झालेत. सर्दीमुळे ना हे डोळ्यातून आहे ना असं सुजलंय सगळं, डोळ्यान वगैरे सगळं सुजलेलं आहे. हा तर आहे ना असेच झालेत. जाऊ दे काय नाही, होईल नीट. ह्या पावसाचं इकडून तिकडं म्हणजे ना पाण्यामुळे ना बदल झालाय. पाऊस तर खेळ झाला ना इकडं, पण माझा पाण्याचा बदल झाला, त्यांनी त्रास व्हायला लागलाय थोडासा. होईल नीट.